हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं मच्छीवाला यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्व पित्री अमावस्यासाठी आपण चिंबोऱ्या पकडण्यासाठी आलो आहोत आणि चिंबोऱ्या पकडण्यासाठी परत एकदा माझ्या डॅड सोबत मी आलेलो आहे आणि चिंबोऱ्या पकडण्यासाठी आज आम्ही परत ढोलकी टाईप क्रॅब वापरणार आहोत। सर्व पित्री अमावस्यासाठी आम्ही चिंबोऱ्या पकडण्यासाठी आलेलो आहोत आणि आता समुद्राला पण भरती आले आहे आणि जसं आता पाणी कोठ्यावर भरत जाईल तसे खाडीतल्या चिंबोऱ्या या कोठ्यावर येत जातील आणि या ट्रॅपमध्ये अडकून जातील। तर पहिला ट्रॅप टाकत आहोत। ते आमचा पहिला ट्रॅप टाकून झालेला आहे। ट्रॅप टाकून झाल्यानंतर आम्ही दुसरा ट्रॅप टाकत आहोत। त्या ट्रॅपसाठी आम्ही आता जागा शोधत आहोत। अतिशय घनदाट असे जंगल आहे आणि अशा घनदाट अशा जंगलात आम्ही आता सेकंड ट्रॅप टाकत आहोत। तर आम्ही इथे सेकंड ट्रॅप टाकत आहोत कारण सर्व पित्री अमावस्येसाठी आमच्या पूर्वजांना मान देण्यासाठी चिंबोऱ्या पकडण्यासाठी आलो आहोत। इथे आमचा सेकंड ट्रॅप टाकून झालेला आहे आणि सेकंड ट्रॅप टाकून झाल्यानंतर आम्ही थर्ड ट्रॅप टाकायला जात आहोत। थर्ड ट्रॅप आम्ही इथे टाकत आहोत आणि आम्हाला थर्ड ट्रॅप टाकण्यासाठी जागा पण भेटलेली आहे। इथे आम्ही थर्ड ट्रॅप व्यवस्थितरित्या टाकत आहोत आणि इथे आम्ही थर्ड ट्रॅप टाकून झालेला आहे। असा जवळजवळ 40-50 वर्षांचा अनुभव घेऊन माझे डॅड एक असे गाजलेले चिंबोऱ्या पकडणारे त्या आता चिंबोऱ्या पकडणे आलेत कारण त्यांना चिंबोरी पाहिजे होती त्यांच्या पूर्वजांना मान देण्यासाठी आणि त्या पूर्वजांना मान देण्यासाठी ते चिंबोऱ्या पकडण्यासाठी आले आहेत। तिसरा ट्रॅप टाकून झाल्यानंतर आम्ही चौथा ट्रॅप टाकत आहोत। इथे आमचा चौथा ट्रॅप टाकून झालेला आहे। जवळजवळ 4 ट्रॅप टाकल्यानंतर आम्ही 5वा ट्रॅप टाकण्यासाठी जागा शोधत आहोत आणि आम्ही तिथे 5वा ट्रॅप टाकत आहोत। इथे या बिलाजवळ इथे असा बिल आहे। मला असं वाटतं इथे 100% चिंबोरा होतील जर पाणी भरलं तर इथे, पण उधाण हा छोटा आहे त्यामुळे पाणी भरेल की नाही याची शक्यता नाही आहे, पण बघूया। सर्व पित्री अमावस्येसाठी आम्ही चिंबोऱ्या पकडण्यासाठी आलो आहोत आणि आमचा इथे 5वा ट्रॅप टाकून झालेला आहे। तर आम्ही आता इथे 6वा ट्रॅप टाकत आहोत। 6वा ट्रॅप आमचा ते व्यवस्थितरित्या टाकून झालेला आहे। तर 6वा ट्रॅप टाकल्यानंतर आम्ही आता इथे 7वा ट्रॅप टाकत आहोत। तर आम्ही आता इथे 7वा ट्रॅप टाकलेला आहे आणि आमचे 7ही ट्रॅप इथे टाकून झालेले आहेत। आता मी नंतर येऊ म्हणजे ट्रॅप उकवायला, तर भेटूया नंतर। तर मित्रांनो, तर समुद्राला ओहोटी लागलेले आणि जे आम्ही ट्रॅप टाकले होते ते आम्ही एक एक करून उकवण्यासाठी जात आहोत आणि आता बघूया काय भेटत आहे। तर मला असं वाटते पहिल्याच ह्याच्यात आपल्याला एक कुर्ली भेटलेली आहे। तुम्ही पाहू शकताय पूर्ण आस खाल्लेला आहे आणि यामध्ये आपल्याला एक कुर्ली भेटलेली आहे। तर आपला पहिल्याच ट्रॅपमध्ये आपला पहिला ट्रॅप सक्सेसफुल झालेला आहे। तर बघूया नेक्स्ट ट्रॅपमध्ये। तर पहिला ट्रॅप सक्सेसफुल झाल्यानंतर आपण दुसरा ट्रॅप ओपन करायला जात आहोत आणि या ट्रॅपमध्ये आपल्याला तुम्ही बघू शकताय आपण ट्रॅप आपला सक्सेसफुल झालेला आहे आणि या ट्रॅपमध्ये कुर्ली वरती दिसत आहे। 2 कुर्ल्या लागलेल्या आहेत आणि या ट्रॅपमध्ये पण आपला पैसा वसूल झाला आहे। तुम्ही पाहू शकताय कशा प्रकारे एक कुर्ली आहे आणि भरणीच्या कुर्ल्या ही बघा तुम्ही पाहू शकताय की कुर्ल्या भेटलेल्या आहेत। कुर्ल्या मला असं वाटतं हा कुर्ल्यांचा सीझन आलेला आहे
आणि या सेकंड ट्रॅपमध्ये आपल्या 2 कुर्ल्या भेटलेल्या आहेत. त्या खतरनाक अशा कुर्ल्या, खतरनाक असं जंगल आणि या जंगलातून जायला वाट सुद्धा नाही, अशा जंगलात वाट करून आम्ही ट्रॅप टाकले होते. तर पहिल्या दोन्ही ट्रॅपमध्ये आपल्या 3 कुर्ल्या भेटलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय ही याच्यामध्ये 1 कुर्ली आहे आणि याच्यामध्ये आपल्या 2 कुर्ल्या भेटलेल्या आहेत. आणि डॅडी आता तिसरा ट्रॅप ओपन करत आहे आणि समुद्राला ओटी लागल्यामुळे पाणी खाली गेलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे चौथा म्हणजे हा कुर्ला आहे आपला, कसा बसलेला आहे बघा. म्हणजे आता समुद्रात भरपूर चिंबोरे आले आहेत, कारण प्रत्येक ट्रॅपमध्ये आपला खेकडा भेटत आहे. आणि हे आमच्या पूर्वजांना मान देण्यासाठी पकडण्यासाठी आलो होतो. तुम्ही पाहू शकता किती मोठा डेंग्या भेटलेले आहे. तिन्ही स्टार्टिंगचे ट्रॅप आपले सक्सेसफुल झालेत. आता बघूया नेक्स्ट येणाऱ्या ट्रॅपमध्ये आपल्याला काय भेटत आहे. काय तिन्ही ट्रॅपमध्ये असे खतरनाक असे भरणीचे चिंबोरे लागलेले आहेत. आणि असे या ट्रॅप घेऊन आम्ही वरती जात आहोत. खतरनाक असा चिंबोऱ्यांचा किंग, प्रत्येक ट्रॅपमध्ये 1-1, 2-2 अशा कुर्ल्या घेऊन येणारा. पाहू शकताय खतरनाक असे चिंबोरे आणि कुर्ल्या. मित्रांनो, असं भरपूर असं घनदाट जंगल आहे, भरपूर अशी कांदलवनं आहेत आणि काटेरी झाड आहेत. त्याच्यामुळे मी काही खाली जात नाही, पण माझे फादर खाली गेलेले आहेत. आम्ही तिथे ट्रॅप टाकला होता, ट्रॅप उकवण्यासाठी तिथे गेलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता ॲमेझॉनसारखं जंगल आहे इथे. तर बघूया ते ट्रॅप घेऊन येत आहेत, त्यामध्ये काय भेटत आहे. ते म्हणतात त्यामध्ये काहीच भेटलेलं नाही, त्यामुळे हा आमचा चौथा ट्रॅप वेस्ट गेलेला आहे. तर गाडी चौथा ट्रॅप घेऊन येत आहेत, पण त्या ट्रॅपमध्ये आम्हाला काहीच भेटलेलं नाही. कदाचित त्या जागेवर पाणी आलं नसेल, त्यामुळे त्याच्यात चिंबोरा फसला नसेल. कदाचित तिथे पाणी आलं असेल पण तिथे चिंबोरा झाला नसेल, असं काही होऊ शकतं. तर मित्रांनो, 4 ट्रॅप उकवल्यानंतर आम्ही 5वा ट्रॅप उकवण्यासाठी जातो. तर बघूया 5व्या ट्रॅपमध्ये आपल्याला काय भेटत आहे. वा, तर 5व्या ट्रॅपमध्ये पण आपल्याला एक नांग्याचा कुर्ला भेटलेला आहे आणि तो अजूनपर्यंतच त्या पायाला खात आहे, म्हणजे त्यांचं जे खाद्य आहे ते खात आहे. आणि हा आपला 5वा ट्रॅप सक्सेसफुल झालेला आहे. तर मित्रांनो, असं 5वा ट्रॅप सक्सेसफुल झाल्यानंतर आम्ही 6वा ट्रॅप उकवण्यासाठी जात आहोत. आणि 6वा ट्रॅपमध्ये काहीच भेटलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकताय रिकामा गेलेला आहे. त्यानंतर आम्ही 7वा ट्रॅप उकवण्यासाठी जात आहोत. तो काढा नंतर. बघूया 7व्या ट्रॅपमध्ये पण काही भेटलं आहे. मला असं वाटतं काही भेटलेलं नाही आहे. बघूया काय असेल तर. काहीतरी आहे असं वाटतंय त्या कोपऱ्यात. बघूया काय आहे. हो, या कोपऱ्यात पण आपल्याला एक कुर्ली भेटलेली आहे. तिला काहीच नांगे वगैरे नाही आहेत, ती त्याच्यात अटकलेली आहे. तर आपले 7 ट्रॅपमध्ये आपल्याला 5 चिंबोरे भेटलेले आहेत आणि आपला विनिंग रेशिओ पण 70 to 80% आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.